एकदा मराठा आंदोलनाची राळ उठणार आहे। 8 तारखेपासून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात करणार आहे। हे उपोषण आहे मराठा आरक्षणासाठी। खरं तर याआधी सुद्धा अनेक उपोषणं इथं आपण पाहिलेली आहेत। मराठा आरक्षणासाठी ती आंदोलन होती, ती उपोषण होती। त्यानंतर राज्य सरकारनं 10% मराठ्यांना आरक्षण दिलं। इतकंच नाही तर ओबीसी जातीची प्रमाणपत्र द्यायला सुद्धा सुरुवात केली। मात्र असं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालं नाही। ते अडलेले आहेत सगळे सोयरे या कायद्यावर आणि जोपर्यंत तो लागू होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलनातनं मागे हटणार नाही असा त्यांचा पवित्र आहे। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे। जरांगे पाटील साहेब, खूप खूप स्वागत तुमचं झी 24 तासमध्ये। धन्यवाद। पुन्हा एकदा उपोषण। याआधी अनेक उपोषणं महाराष्ट्रानं पाहिली, त्यातनं काही साध्य झालं, काही साध्य तुमच्या मनासारखं झालं नाही। पुन्हा एकदा उपोषण, आता काय नक्की साध्य करायचंय जरांगे पाटलांना? नाही मग उपोषणच त्यासाठी की समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अर्धवट न्याय नको। साध्य झाल्याशिवाय आंदोलनात उपयोग नाही। मला माहिती आहे आता हे आमरण उपोषण मी पुकारलंय, सरकार हल्ला घडून पुन्हा आणणार आहे हे मला माहिती आहे। मला त्याची चुणूक लक्षात आली, काय प्रकार सुरू आहे, काय प्रयोग सुरू आहेत। मी तयार आहे, मी बलिदान द्यायला मराठ्यांसाठी तयार आहे। पण मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात जे पाणी आरक्षणापायी येत आहे, त्यांनी केलेल्या कष्टाचं जे चीज होत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही, उच्च शिक्षणही मिळत नाही, ते आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी मात्र नाही करत। एक बलिदान गेलं तरी चालतं आणि मी द्यायला तयार। तुमच्या आंदोलनाचं फलित 10% महाराष्ट्र सरकारनं तुम्हाला आंदोलन दिलं, म्हणजे आरक्षण दिलंय मराठा समाजाला। इतकंच नाही तर लाखांवर ओबीसी प्रमाणपत्र सुद्धा आता तुम्हाला मिळालेले आहेत। हे तुमच्या आंदोलनाचं फलितच आहे ना? कोणत्या मराठ्यांनी त्यांना 10% आरक्षण मागितलं? मराठ्यांची मागणी एक, त्यांना हे तरी वाटायला पाहिजे होतं की करोडोना मराठा समाज हा माता मावल्यासह पहिल्यांदा रस्त्यावर आहे। आपल्या महिला रस्त्यावरती आहेत, काहीतरी मुलांचा आक्रोश असणार आहे म्हणूनच माता महिला जर रस्त्यावर आल्यात, एवढी जर डोकं वापरायची पद्धत सरकारकडे नसेल तर याला सरकार म्हणायचं कशावरून? जी आमची मागणीच नाही आहे, म्हणजे 10% मान्यच नाही। मान्य नाही, मागणीच नाही तर मान्याचा प्रश्नच नाही ना। आमच्या नोंदी जर ओबीसी आरक्षणात निघायला लागल्यात, आज 57 लाख नोंदी मिळाल्यात, तुम्हीच सांगताय। होय, त्याचा अंदाजे आकडा तुम्हीच धरलाय की 2 करोड मराठा आरक्षणात आतापर्यंत गेलाय। मग मराठा आणि कुणबी एक हे, याच्यासाठी आधार पाहिजे काय तुम्हाला? आणखी तुमचं आंदोलन जसं जसं मोठं होत गेलं तसं जसं जातीय सलोखा, एक तेढ निर्माण होत गेली, एक वाद निर्माण होत गेलाय। कसं बघता तुम्ही या आरोपाकडे? कारण तुम्ही 2 समाजांमध्ये तेढ निर्माण सरळ सरळ केली अशा पद्धतीचं तुम्हाला सांगण्यात येते, तुमच्यावर आरोप होतोय। जातीवाद करणाऱ्याचे संस्कार येतात, त्यांना मी काय करू? ते जातीवाद करायलेत, मी काय करू? जातीवाद मराठ्यांनी कुठं केला मला दाखवा। शांततेत आंदोलन इथं सुरू झालं, आमच्या आया बहिणीच्या डोके तुम्ही फोडले, गोळ्या घातल्या, जातीवाद आम्ही केला का? आम्ही शांततेत अंतरवालीत बसलो, राज्यभर सभा घ्यायला कोणी सुरुवात केली? त्यांनी केली, तो जातीवाद नाही दिसला का? ते जाऊ द्या, मी आलो जातीवादी असं म्हणणं आहे तुमचं। माधव पॅटर्न कोणी आणला? मी आणला का? 20 वर्षापूर्वी क्रांती मोर्चे मराठ्यांचे निघाले शांततेत, प्रतिमोर्चे कोणी काढले? त्यावेळेस नाही जातीवाद दिसला? तुम्ही प्रत्येक वर्षी एक मुठीनं मतदान करता, एक जीवानं तुमच्या आपण आपल्या जातीच्या उमेदवाराला, त्याच्यात नाही तुम्हाला जातीवाद दिसत। आम्ही एवढ्याच वेळेस एक झालो आणि कोणाला तरी केलंय, काय पोटतो कधी गरज आहे तुम्हाला? तुम्ही केलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला जातीवादी म्हणलो का? आम्ही एक झालो की जातीवादी आणि तुम्ही एक झाले की जातीवादी नाही। पण बीड मध्ये आपल्याला याचे पडसाद सुद्धा पाहायला मिळाले। 2 गट समोरासमोर भिडले, कित्येक ठिकाणी मारहाणीच्या, दगडफेकीच्याही घटना घडल्या। त्याला आम्ही काय करावं? कुणी हाणलं? तुम्हीच हाणणार, जातीवाद तुम्हीच करणार। मराठी एक आले, पोट तुमचेच दुखणार। कोणता जातीवाद केला? 150 मराठ्यांचे नेते व्यासपीठावर आहेत त्यांच्या, त्याला जातीवाद म्हणते का? काय डोकं लावते तू फालतू? 150 मराठे, बाजार समितीच्या सभापतीपासून जी पंचायत समितीच्या मेंबर पासून 6-7 आमदार, 3 खासदार व्यासपीठावर मराठ्याचे, त्यांना बसायला जागा नाही, खाली ढकलून दिले तरी वर जाऊन बसत होते। इतके मराठी, त्याला जातीवाद म्हणता का? मराठ्याचे नेते तुमच्या व्यासपीठावर, तुम्ही जातीवाद कसं काय म्हणू शकता? एक जरांगे पॅटर्न निवडणुकीचा उदयास आला। हा जरांगे पॅटर्न, जरांगे फॅक्टर, यामुळे अनेकांना पराभवाला सामोरं जावं लागलं। जरांगे पाटलांनी कुणाला पाठिंबा दिला नाही, मात्र सुप्तपणे काम केलं आणि त्याचे उत्तर किंवा मी म्हणतोय त्याचं फलित आपल्याला दिसलं। हे मान्य नाही तुम्हाला?
मराठ्यांनी नाही जातीवाद केला कुठं. आणि योग्य उमेदवार निवडला का नाही याचं उत्तर मी नाही देऊ शकत. शेवटी जनतेला वाटलं ना, मग जनताच मोठी असेल ना, त्यांनी निवडला म्हणजे तो योग्यच असेल. ज्या समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी होती ते मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे.